आर अश्विन म्हणजेच आपला अश्विन अण्णा आता ऑस्ट्रेलियाची जी बिग बॅश लीग आहे, बिग बॅश लीग, त्या लीगमध्ये लवकरच खेळताना दिसणार आहे. अश्विन हा पहिलाच इंडियाचा मोठा प्लेअर आहे, म्हणजे सुपरस्टार लेवलचा प्लेअर आहे, जो बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. अश्विनने पहिले टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊन टाकली आणि मागच्या काही दिवसांपूर्वी त्याने IPL मधून सुद्धा रिटायरमेंट डिक्लेअर केली. खरं तर त्याच्या लक्षात आलं होतं की आता आपल्या इंडियन क्रिकेट टीममध्ये सुद्धा जागा मिळणं आपल्याला अवघड आहे आणि IPL मध्ये सुद्धा आता कोणती टीम घेईल, खेळण्याचे किती चान्सेस मिळतील याच्यावर सुद्धा त्याला डाऊट होता. आणि त्याने IPL आणि इंडियन क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यामुळे त्याला आता बाहेरच्या जी लीग आहेत, म्हणजे बिग बॅश लीग असेल, SA T20 असेल, कॅरेबियन प्रीमियर लीग असेल, अशा लीग्समध्ये तो आता खेळू शकतो. आणि यासाठी त्याने आता प्रयत्न सुद्धा चालू केलेले आहेत. आणि सगळ्यात पहिला जो प्रयत्न केलेला आहे त्याने तो बिग बॅश लीगसाठी केलेला आहे. बिग बॅश लीग मधली जी सिडनी थंडर जी टीम आहे, सिडनी थंडर या टीमचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आहे. त्या टीम सोबत आता अश्विनचं बोलणं सुद्धा चालू झालेलं आहे. आणि लवकरच सिडनी थंडर आणि अश्विनचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा होईल आणि तो बिग बॅश लीग मध्ये खेळताना आपल्याला दिसेल. अश्विन जेव्हा ऑस्ट्रेलियन प्लेअर सोबत एकत्र खेळेल ना, तेव्हा तो जो एक्सपिरियन्स असणार आहे तो एक्सपिरियन्स खूप वेगळा असणार आहे. बिग बॅश लीग सोबतच UAE मध्ये IL T20 होते, IL T20 त्यासाठी सुद्धा अश्विनचे आता प्रयत्न चालू झालेले आहेत. आणि असं पण सांगण्यात आहे की यासोबतच कॅरेबियन प्रीमियर लीग जे आहे, कॅरेबियन प्रीमियर लीग त्याच्या नेक्स्ट सीझन असेल, त्या सीझनसाठी कोचिंगसाठी सुद्धा अश्विनचा प्रयत्न आहे. या सगळ्या वेगवेगळ्या लीग्समध्ये अश्विनला खेळताना बघणं नक्कीच इंटरेस्टिंग राहणार आहे.